नमस्कार मंडळी. तर आम्ही ना आज अगस्तीन गार्डनला घेऊन गेलो होतो आणि तसं आम्ही प्रत्येक वेळेस त्याला गार्डनला घेऊन जातो. कारण महिन्यातून किंवा 2 महिन्यातून एकदा दोनदा तरी घेऊनच जातो त्याला गार्डनला. कारण तेवढंच लहान मुलांना बाहेरचं कळतं वगैरे त्याच्यामुळं. तर तुम्हाला मी ना आता गार्डन वगैरे सगळं दाखवेल नाही का, कसं काय मुलं कशी खेळत होती किंवा काय अगस्त्य कसा करत होता, ते सगळं दाखवते. इकडं ना खो-खोचं मुलांचं चाललं होतं नाही का बरंच असं हे किंवा ते बरंच असं. आणि ना इथे बघा ना, तुम्हाला दिसलं असेल इथे महाराज, तानाजी, अजून म्हणजे बरेच असे महाराज वगैरे त्यांचं सगळे ना इथे हे काढलेले म्हणजे पेंटिंग अशी काढलेली आहे नाही का, पुतळ्यासारखी. तर इथे ना व्यायामाचे पण बरेच साहित्य होतं. तुम्हाला अगस्त्य आता दिसला असेल की नाही मला नाही माहिती. हे बघा, त्याला तर डक आवडलेला. पहिला जरा घाबरलेला, पण परत बसला. त्याचं सारखं चालू असतं उतरायचं, बसायचं, उतरायचं, बसायचं. तर तुम्हाला ना बघा आता पूर्ण थोडंसं गार्डन दाखवते. साइडनी साइडनी याचे रोड वगैरे आहे मस्त. आणि आमच्यापासून तर खूप जवळ आहे आम्हाला घरापासून. तर त्याच्यामुळं काय, हे बघा कसले भारी भारी आहे ना. एकदम त्यांनी म्हणजे खूप छान केलेलं आहे नाही का एकदम. जे पुतळे वगैरे आहेत ना ते खूप भारी भारी केलेले आहेत. मस्त वाटत होते एकदम. आणि झाडे-झुडपे पण खूप छान, खूप म्हणजे खूप चांगले होते. आणि गर्दी पण खूप होती बरं का. आणि अगस्त्याला आहे ना घसरगुंडी, ह्या घसरगुंडीवरून खूप भीती वाटत होती त्याला. कारण त्याला वाटत होतं की डायरेक्ट मी खाली येतो काय. पण जरा घाबरलेलाच होता. त्याच्या पप्पाला आणि मला पण बोलत होता तो, पण मी व्हिडिओ काढत होते त्याच्यामुळे. तर नंतर तो काही घाबरला नाही. नंतर आला तो आणि हे बघा कसा उतरतोय. आणि त्याला इथं फ्रेंड पण भेटला, तर हे त्याला ना दोघांना पण आहे ना झोका वगैरे देत होते. तर बघा कसे मस्त असे ना झोका वगैरे घेतात तिथे. आणि हे झाल्यानंतर आहे ना आता तुम्ही बघितलं असेल की हे काय आहे? बऱ्याच जणांना वाटेल की हे काय आहे? तर हा पूर्ण आहे ना एक असा सभागृह आहे. जसा मोकळा प्रत्येक ठिकाणी असतो ना तसा आहे. इथे बाया ना व्यायाम वगैरे पण करायला येतात नाही का. तुम्हाला तर माहिती असेल नाही का, बऱ्याच बाया. कारण तुम्हाला ना ते नंतर दिसेलच, मी दाखवेलच की बायका म्हणजे काय काय करत होते तिथं. आणि हे बघा व्यायामाचे साहित्य खूप. आणि 6चा टायमिंग होता. आम्ही तेव्हा गेलो होतो नाही का. पण आपले लहानपणीचे हे दिवस आहे ना आपल्याला आठवतात नाही का, की आपण लहानपणी कसं काय म्हणजे कसं खेळत होतो. आताच्या मुलांना तरी खेळायला वगैरे आहे. तर आपल्याला कसं लहानपणी लप्पाछुपी खेळ, हे खेळ, ते खेळ एवढंच असायचं आपल्याला. तर बाकी काही नाही. आणि बघा आता अगस्त बघा, त्याला तो 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 पहिल्यांदाच असं वाटतं, की मला मातीमध्ये आलेलं आहे. त्याला तो मातीमध्ये त्याचा जीव की प्राण आहे. आणि त्याला खूप गावाला गेला ना तरी मातीचा असते. असं वाटतंय कधी कोणत्या काळातूनच आलाय जसं माती खेळायला. ते झाल्यानंतर हे बघा इथे तुम्ही तर बघशाल पुढे तो किती माती खेळतोय आणि किती नाही. आता हे दुसऱ्यांचा बॉल घेऊन तोच पळत होता मेन गोष्ट. खूप वेळा बोलले त्याला, "सोड, सोड, सोड." पण काही सोडणार नव्हता तो. दुसरी पोर रडत होती, पण हा काय ऐकत नव्हता. ते झाल्यानंतर आहे ना, आम्ही शांतपणे बसलो होतो. आणि हे ना ही जे सगळी जे मुलं दिसतात आहे ना, आय थिंक त्यांची मिस आहे ना, त्यांना घेऊन आली होती ह्या गार्डनला. आणि ना ते एकदम वेगवेगळे गेम्स वगैरे खेळत होते. एकदम भारी. आणि सगळे ऐकत पण होते. छोटी मुलं होती, पण सगळं त्यांच्या मिसचं ना आजी म्हणजे चांगल्या प्रकारे ऐकत होते. खूप चांगला. आणि खेळ वगैरे पण खेळत होते. हे बघा तुम्हाला व्यायामाची दिसत असेल. आजकालची मुलं ना इतकं व्यायाम वगैरे करतात बापरे, इतके फास्ट फास्ट. आपल्याला तर बापरे, हे बघा आता तुम्हाला मी इकडे दाखवते कसा व्यायाम करतोय. आता पडले झडले तर बाई जाऊ दे, आपल्याला तर भीतीच वाटते नाही का. पण बघा ना आत्ताचे पोरं ना अजिबात कशाला घाबरती नाही. हे बघा ना यांचे वेगवेगळे टिफिन वगैरे पण इथे मुली वगैरे ना घेऊन आल्या होत्या. आणि इथे बायका वगैरे आपल्या 6-7च्या दरम्यान त्यांच्या नातवंडांना वगैरे घेऊन वगैरे येतात हे आजी लोक नाही का. बरेच जण इथं आले होते नाही का. तर खरंच यार म्हणजे मला तर खूप आवडलं नाही का. एकदम शांतता वगैरे होती. जास्त किलबिलाट वगैरे काही नव्हता नाही का. आणि इथे सोसायटीमध्ये राहतात त्यांना तर काही जवळच आहे म्हणा. आणि ही ना अगस्त्यला आता फ्रेंड भेटलेली आहे बरं का. खूप भारी यार म्हणजे नाही का. ह्या वयात आहे ना ही मुलगी आहे ना एवढी इंग्लिश बोलत होती तुम्हाला काय सांगू. ह्या वयात आपल्याला काही येत पण नव्हतं खरं सांगायची गोष्ट. आणि ती ना मला खूप सारं विचारत होती अगस्त्यबद्दल नाही का. तो रागीट काय इतका आणि तो ऐकत नाही आणि तू मोडतो आणि हे ते बरेच काही काही विचारत होती. त्याला मी उत्तरं दिली बरं का. ते झाल्यानंतर आहे ना तिची ही बहीण आहे बरं का. आणि ना अगस्त्य काय करत होतं सारखा ना त्यांचं मोडत होतं ते घर. आणि त्यांना ना घर नव्हतं करता येत. ते मीच करून दिलेलं आणि अगस्त्याने ते परत मोडलं. का तर मी त्यांना करून दिलं म्हणून. तर आता मी त्यांना बोलले, की "मी तुम्हाला परत करून देते." आणि त्या बोलल्या, की "ठीक आहे." तर मी ना हे बघा इथे ना त्यांना
दोघींना सुद्धा आहे ना परत ते घर करून देते ना. अगस्त्याला मी ना तिकडून बरीच माती दुसऱ्यांची घेऊन यायला लावलेली. लहानपणीची आठवण बघा ना आपल्याला खरंच यार म्हणजे ते दिवस खरंच आठवतात नाही का आपल्याला, की आपण लहानपणी पण असं केलेलं आहे. आणि आता मी इतक्या वर्षानंतर मातीत हात घातलाय ना खरंच मलाच माझं माहिती. मी कधी घालत नाही कधी मातीत हात पण नाही का आता म्हणजे लहानपण देगा देवा नाही का. पण आत्ता काही विचारायलाच नको. आत्ताचं दूषण आणि खरंच दोघी पण बहिणी ना इतक्या भारी इंग्लिश बोलतात ना यार खरंच म्हणजे आपल्याच आपली म्हणजे मनालाच आपलं कसं तरी वाटतं की हा बाबा पण आपल्याला ह्या वयात काही येत पण नव्हतं ना आत्ताची मुलं इतके पुढे आहेत. आणि नंतर आहे ना मी त्यांना मस्त असं ना त्यांचं घर बीर बनवून दिलं ते चांगलं दोघी जणी ना चांगलं खुश झाल्या होत्या. आणि बाकी काही नाही असं ना आम्ही दिवस स्पेंड केला पूर्ण अगस्त्याला गार्डन मध्ये. आणि त्याला सुद्धा बरं वाटलं नाही का की मला मम्मा ते गार्डनला घेऊन आले. कारण त्याला आवडतच मेन गोष्ट असं गार्डनला जायचं घसरगुंडी हे ते आणि माती भेटली तर त्यात काय विचारायलाच नको त्याला. चलो बाय.